जो देईल आम्हाला खंबा त्याला पूर्ण पाठिंबा, जो देईल आम्हाला खंबा त्याला पूर्ण पाठिंबा। गुड इव्हनिंग मित्रांनो, कशात मजेत ना? आय होप तुम्ही सर्व मजेत असणार। स्वागत आहे तुमचं KSK दादू चॅनल आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। आज आहे ना महाशिवरात्री आहे। महाशिवरात्री निमित्त मी निघालो आमच्या गावात शंकराचं दर्शन घ्यायला। आता दर्शन घेऊया आणि यापुढे ना दुसऱ्या माळी चांगल्या शंकराच्या मंदिरात जाणार आहे। त्याचा आत्ताच जीर्णोद्धार झाला पूर्ण, ते तुम्हाला दाखवतो। आता सुरुवात आपल्या गावापासूनच करूया, तिथे नंतर जाऊया। आपल्या मंदिराचा तो जीर्णोद्धार सुरू आहे, त्यामुळे तर आपल्या जे मूर्ती आहेत त्या आहेत। मंदिरातलं आपल्या इथे दर्शन झालेलं आहे। मी ना आता अजिंक्यला पण फोन केला, तर तोही येतोय आपल्या तिकडे जायचं आपल्याला गोठोली गावात। गोठोली गावाचं खूप छान मंदिर आहे, तिथं जाणार। अजिंक्य सुद्धा येतोय, मग घराच्या इथं थांबलंय, त्याला घेऊ, त्याच गाडीवर जाऊ आता। अरे दुसऱ्याला गेलेला मी फोन, दुसऱ्याला काय बोललो, गाडी लावतो म्हणून। आपलं किती भाग्य आहे, दादा आलेत शिकाण्याचे नाईक। सर्व साधू संतांनी देवाला प्रेमाने आपलंच केलं। विठ्ठल विठ्ठल साधू संतांनी प्रेमाने भगवंताला या ठिकाणी आत्मसात केलं। या ठिकाणी ठाणे जिल्ह्यातले वैभव श्रीमंत गणेश दिन आहे, परमार्थाचं वैभव आहे। प्रत्येक कार्याला परमार्थ मंदिर असो सप्ताह असो, प्रत्येक कार्याला ते हात भार लावतात। आपल्या सिंहाचा वाटा आहे, भगवान परमात्मा त्यांना दीर्घ आयुष्य देवो। विठ्ठल महादेवाच्या पिंडीवर कळशी त्याला चोरायची होती, त्याचा हात पुरत नव्हता, हात कमी पडायचा, म्हणून त्याने कशाचा उपयोग केला हो? पिंडीवर पाय दिला आणि पिंडीवर पाय देऊन ती कळशी काढली। भगवंताला इतका आनंद झाला, अरे आतापर्यंत जे जे भक्त येतात ते फक्त दूध वाहतात, पाणी वाहतात, तेल वाहतात, पैसे वाहतात, फक्त हाताचा स्पर्श करतात, स्पर्श पण करत नाही। सर्व शरीर हे ना पुन्हा दगड, काळ्या दगडाचं मंदिर आहे। या दादासोबतच दर्शन घेऊ। चोरी पिंडी तिला चोराने चल पुढे। हा बेटा तू उघडतो अशी
मंदिर पाहा तुम्ही आता मंदिर दाखवतो. छान असं मंदिर आहे तर मंदिराचे तर मध्ये मोठी अरे ना एक चांगलं केलंय. सर्व दूध आहे ना भाविकाकडून घेऊन इकडेच गोळा करतात. हात नको टाकू. हे दूध सगळं जमा केलंय. हा जमा करताय काय दादा निघाले. जास्त लोक तसं पाहिलं. तुम्हाला पक्का आलाय का नाही? हे तर चांगलं पैकी पाहिलंय. हा मंदिराचा पाठीमागचा बघा म्हणजे सुरुवातीला घेतलाय. इतकं छान आहे ना. आता फुलं लाईटिंग लावून तर खूपच सजवलंय. खूप उलटा म्हणजे मला समज सांगू. पशु आणि पक्ष्यामध्ये जो संवाद पूर्णपणे ती भाषा काळा दगड दिसतो ना. कळावी असा मला काय काळा दगड काला दगडाच आहे. भगवंताच तो भगवंताने वर देऊन टाकला. देऊन टाकल्यानंतर भगवान परमात्मा निघून गेले आणि दुसऱ्या दिवशी आता व्यवस्थित पाय पुढे गर्दी होती तर व्यवस्थित जाऊ. धावू नको ना. दर्शन आला तुम्ही जाऊ दे माझं. जल्दी बघा जल्दी. कशी फटाफट झाला आता होईल. शंकराचं नाव बघा. ओम सोमेश्वर, ओम केदारनाथ, ओम काशी विश्वनाथ, ओम ओंकारेश्वर नमः, ओम मल्लिकार्जुनाय नमः, ओम नागेश्वराय नमः, ओम त्र्यंबकेशाय नमः, ओम भीमाशंकराय नमः, ओम महाकालेश्वराय नमः, ओम रामेश्वरम, ओम वैद्यनाथम, ओम धुनारावण, ओम नमः शिवाय. आता ना एकटा 16 आलोय. शंकराच्या मंदिरातच आलोय. इथे सुद्धा छान असं कार्यक्रम होतात. त्यांचा अधिकारी आणि मग त्यामुळे गर्दी
मसाला पाहिजे कधी पण तोंड पूर्वेला झालं पाहिजे पूजेचं लक्षात ठेवा. कधी पण पूर्वेला चांगलं सांगितलं आपल्याला. स्वतःची पत्नीवर आणलेलं जेवण टाकी परत एवढं उदाहरण तू ऐकतो का अशा प्रकारे. म्हणून इथं काय भगवान शिवाने सांगितलं मात्र शिवलिंग घेऊन लघु शंकेला बसवलं. गाजदेवचं नाही सगळे कीर्तनाला बसले.